हा BIS गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे आणि या 2 वर्षामध्ये आपण जवळजवळ 5 ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत, सादर केलेल्या आहेत. त्यापैकी मी आज एक फोटो मेकिंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत आहे. भारतीय मानक ब्युरो या संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक टाळणे आणि ग्राहकांच्या विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे स्विच असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पिन असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कूलर असतात. 1000 रुपयाला सुद्धा भेटतो, 1200ला पण भेटतो, 1500ला पण भेटतो, 3000ला पण भेटतो, 5000ला पण भेटतो. 1000 वाले 5 येतील ना, 5000 वाले घेतात. 1000 वाले 5 घेत असताना त्याचं स्टँडर्ड पाहणं गरजेचं आहे. जर ते स्टँडर्ड नसेल तर त्या 5 बरोबर 5 जण घरातून जाऊ शकतात. 5 जण जाणं परवडणार आहे का? मग त्यासाठी या जे प्रोडक्ट तयार केले जात आहेत या प्रोडक्टचं स्टँडर्ड मेंटेन होणं गरजेचं आहे आणि ते मेंटेन होण्यासाठी त्या मार्क तयार करताना जे नॉर्म्स घालून दिलेले आहेत, अटी घालून दिलेले आहेत, त्या अटींचं पालन केलेलं आहे म्हणजे त्याचं स्टँडर्ड मेंटेन. आणि अशा पद्धतीनं स्टँडर्ड मेंटेन करून त्या ठिकाणी ग्राहकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचं काम याच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. भारतीय मानक अंतर्गत आहे. BIS भारतीय मानक ब्युरोने भारतीय राष्ट्रपत्राच्या अंतर्गत रायडर्स आणि बायकर्सच्या सुरक्षेसाठी कोणती सामग्री आणि BIS हेल्मेट बांधकामासाठी ऑर्डर टाकलेली आहे. तर याचे फायदे असे आहेत की प्रत्येक ग्राहक असे सुनिश्चित करतो की उच्च दर्जाचे उत्पादन मिळवतात. माझे नाव आहे आर्यभूषण शैला. मी भारतीय मंदिर या शाळेमध्ये इयत्ता 9मध्ये शिकत आहे आणि मी BIS क्लबचा मेंबर आहे. आज मी तुम्हाला BIS क्लबविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यामधला आपला पहिला पॉईंट आहे की आपण जेवढे प्रोडक्ट खरेदी करतो आपल्याला तेवढे त्यांचे पैसे दिले पाहिजे. काही वेळेस आपल्याला जे दुकानदार आहेत ते आपल्याला कमी सामान देऊन आपल्याकडून जास्त पैसे घेतात. जर असे होत असेल तर आपण BISला ह्याच्याविषयी आपण खबर देऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे राईट टू सेफ्टी. म्हणजे आपण जे प्रोडक्ट विकत घेत आहे त्याच्याबद्दल आपण त्याचे स्टँडर्ड्स बघितले पाहिजे. त्याच्यावर जे चिन्ह आहे ते ओरिजिनल आहेत का नाही ते आपण बघून घेतले पाहिजे. पुढचं आहे राईट टू चॉईस. म्हणजे आपण जे प्रोडक्ट घेत आहे त्यामध्ये जे चिन्ह आहे त्यांना आपण व्हेरीफाय केलं पाहिजे. ते करण्यासाठी आपण BIS केअर ॲपचा आपण वापर करू शकतो. पुढचा पॉईंट आहे की राईट टू बी इन्फॉर्म. म्हणजे BIS जेव्हा सुद्धा नवीन नियम काढतात तेव्हा ते आपल्याला सर्वप्रथम कळायला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये. आणि नॉट टू बी इन्फॉर्म, नॉट टू बी हिअर. म्हणजे कोणी आपल्याला काही सांगू दे आपण त्याचा विश्वास नाही केला पाहिजे. त्याचे स्टँडर्ड न बघितल्याशिवाय आपण त्याला ते प्रोडक्ट आपण खरेदी नाही केले पाहिजे. for gold as well as silver jewelry.
आपण जारी केलेल्या चिन्हांची माहिती सांगणार आहे. हे BSI हॉलमार्कचे चिन्ह आहे. हे चिन्ह मौल्यवान वस्तूंच्या दागिन्यांवरती असते. हे चिन्ह वस्तूची शुद्धता आणि गुणवत्ता दाखवण्यासाठी वापरले जाते. हे ISI हे चिन्ह आहे. हे चिन्ह इंडियन स्टँडर्ड. नमस्कार, माझं नाव हर्षदा मारुती शिंदे. मी इयत्ता 9वी तुकडीमध्ये शिकते. मी BIS क्लबची मेंबर आहे. मी आज BIS अंतर्गत सेफ्टी स्टँडर्ड ऑन इलेक्ट्रॉनिक्स गुड अँड रजिस्ट्रेशन मार्क इन्फॉर्मेशन चार्ट तयार केलेला आहे. हा BISचा लोगो आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. हा लोगो आपल्याला आपल्या सेफ्टीविषयी सतत जागृती निर्माण करून देत असतो. असं पाहायला गेलं तर आपण जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी खरेदी करतो. त्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी खरेदी केल्यानंतर आपल्यासाठी त्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी किती महत्त्वाची आहे, की आपल्यासाठी सेफ आहे का नाही हे पाहिलं पाहिजे. त्यासाठी त्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीवरती R मार्क असणे सर्वात महत्त्वाचे आहे. R मार्क असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी सेफ ठरते. जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त हा चार्जरचा वापर करतो, तर या चार्जरवरती पाहिलं तर कुठेही आपल्याला R मार्क दिसत नाही, म्हणजे हा चार्जर फेक आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, तो आपल्यासाठी डेंजर ठरतो. पण हा चार्जर पाहिलं तर या चार्जरवरती R मार्क आहे, म्हणजे हा चार्जर रिअल आहे. तो आपल्याला सेफ ठरू शकतो, त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. आपण चार्जर सोबतच अजून एक दैनंदिन गोष्टीमध्ये जीवनात वापरला जातो, तो म्हणजे लाईट बल्ब. ह्याचा आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापर करतो. आणि आपण R मार्क म्हणजे आपल्या कोणत्याही इलेक्ट्रिकल गोष्टीची इन्फॉर्मेशन CRS या ॲपवरती पाहू शकतो. आपल्याला जर लाईट बल्बची माहिती पाहिजे असेल तर आपण CRS या ॲपवरती जाऊन R मार्क जर सर्च केलं तर आपला जो लाईटचा बल्ब आहे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्याला त्या बल्बवरती R नंबर हा 8 अंकी नंबर असतो. तर आपण त्यानंतर ते वेब सिरीज ओपन केली तर आपल्याला ही स्क्रीन दिसेल, म्हणजे व्हेरीफाय रजिस्ट्रेशन डिटेल्स. ही स्क्रीन दिसल्यानंतर आपल्याला ही इमेज ओपन होईल. त्यामध्ये आपण आपल्या बल्बवरती जो 8 अंकी नंबर आहे तो तिथं टाईप करून सबमिट केल्यानंतर आपल्याला त्या बल्बची सर्व काही इन्फॉर्मेशन मिळेल. अशाच पद्धतीने आपण बल्बचीच नव्हे तर प्रत्येक इलेक्ट्रिकल गोष्टीची इन्फॉर्मेशन CRS या ॲपद्वारे पाहू शकतो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली तर ती BISच्या मार्फतच खरेदी करावी, तरच ती वस्तू आपल्याला सेफ ठरेल. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव ईश्वरी विजय मोहिते. मी भारतीय मंदिरमधील इयत्ता 9वी तुकडीमध्ये शिकते. मी आज तुम्हाला BIS रोलिंग क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजे दर्जेदार उत्पादनामागे BISचे कार्य सांगणार आहे. ग्रेड्स ऑफ BIS लायसन म्हणजे दर्जेदार उत्पादन होण्यासाठी BISच्या कोणकोणत्या प्रक्रियेतून जावे लागते हे आपण पाहूया. डॉक्युमेंटेशन म्हणजे दस्तऐवज. ॲप्लिकेशन सबमिशन म्हणजे आपले उत्पादन दर्जेदार होण्यासाठी त्याचे अर्ज आपण BIS संस्थेसमोर सादर करणे गरजेचे असते. नॉमिनिकेशन ऑफ BIS ऑफिसर म्हणजे BIS अधिकाऱ्याचे नामांकन आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. BIS ऑडिट. सॅम्पल टेस्टिंग म्हणजे आपल्या उत्पादनाचे BIS संस्थेकडे सॅम्पल टेस्टिंग झाले पाहिजे. ग्रँट्स ऑफ लायसन्स म्हणजे या सर्व प्रक्रियेनंतर BISचे लायसन आपल्याला प्राप्त होते. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑफ BIS म्हणजे BISचे महत्त्व आपण समजून घेऊया.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही भारतातील उत्पादकांचे गुणवत्तेवर हमी देते व त्या उत्पादकांचे स्टँडर्ड रेडी टू एट फूडमध्ये बघायला मिळते. या सिम्बॉलमुळे आपल्याला मॅन्युफॅक्चररचं नेम, तसेच LIC नंबर, ब्रँड नेम, FSSAI मार्क व MRP ऑन द प्रोडक्ट हेही कळते. यामुळे मॅन्युफॅक्चर केलेली तारीख व एक्सपायरी झालेली तारीख हेही कळते. या सिम्बॉलमुळे आपल्याला या प्रोडक्टचं स्टँडर्ड कळते. यानंतर इकोमार्कमुळे आपल्याला ही वस्तू पर्यावरणाला काही नुकसान न देता तयार केलेली आहे हे कळते. आपल्याला कॉस्मेटिक्सवरती बघायला मिळते. यानंतर हॉलमार्किंगमध्ये हॉलमार्किंग म्हणजेच गोल्ड ज्वेलरी यांवरती जो लोगो असतो हा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा असतो. यानंतर सोन्याची शुद्धता ही या दागिन्यावरती असते. तसेच यूज नंबर असते व ज्या वर्षामध्ये हॉलमार्किंग केली आहे हेही तिथं असते. त्यानंतर ISI मार्कमुळे आपल्याला त्या प्रोडक्टचं स्टँडर्ड कळतं व तसेच त्या प्रोडक्टची ग्रेड, ब्रँड नेम, मॅन्युफॅक्चरर नेम, MRP हे सर्व काही कळतं. तसेच मॅन्युफॅक्चरर डेट व एक्सपायरी डेट हेही कळते. ISI मार्क अजून यासारख्या हेल्मेटसारख्या वस्तूंवरती दिसते. यामुळे आपल्याला त्या प्रोडक्टची क्वालिटी कळते. त्यानंतर AR मार्क आपल्याला इलेक्ट्रिक अप्लायन्सेसवरती पाहायला मिळते. यामुळे इलेक्ट्रिक अप्लायन्सचं स्टँडर्ड कळतं. तसेच FPU मार्क हे आपल्याला पॅकेज फूड तसेच बेवरेजेसमध्ये पाहायला मिळते. यामुळेही या प्रोडक्टची सर्व माहिती आपल्याला प्राप्त होते. चिन्ह आहे का नाही? आर मार्क आहे का? सर मला हा TV आवडला नाही. त्याला आर मार्क आहे का बघा. हे तुम्हाला उपक्रमामधनं द्यायचं आहे. ऍक्टिव्हिटी ही जी ऍक्टिव्हिटी होती त्याच्यामधनं हेच साध्य झाले पाहिजे की तुम्ही फ्युचरमध्ये एखाद्या दुकानात एक वस्तू घ्यायला गेला तर तुम्ही त्या वस्तूची कंपनी नाही विचारणार ना, त्या वस्तूची प्राइस नाही विचारणार. तुम्ही विचारणार पहिला ह्याला आर मार्क आहे का, ह्याचं स्टँडर्ड काय आहे. बरोबर आहे. हे बरोबर उपक्रम जो केलाय तो उपक्रमाचा उद्देश पूर्ण झाला. अजून एक शब्द आहे सर, गुड्स अँड रेजिस्ट्रेशन मार्क. त्याचा अर्थ सांगा. म्हणजे इथे काय सांगितलंय की आपली जी सेफ्टी आहे त्या सेफ्टीसाठी आर मार्क कसा यूज होतो. म्हणजे BIS मधला जो आर मार्क आहे तो आपण ज्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरतो त्याच्यावरती आहे का हे सर्वप्रथम पाहिलं पाहिजे. सेफ्टी पण होऊ शकते. त्यामुळे जर आपल्याला जो चार्जर वापरायचा असेल तो आर मार्कचाच वापरला पाहिजे. व्हेरी गुड. तरच आपल्यासाठी व्हेरी गुड. नाईस. तो टाकला तो सबमिट केल्यानंतर तो त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन येईल की तो बल्ब कधी बनला, परत ना त्याची एक्सपायरी डेट काय असेल किंवा त्याच्यापासून काही स्फोट होणार नाही त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे असेल. म्हणजे स्थापनाचं तात्पर्य काय, तुम्ही एखादी गोष्ट घेतली ना तर ती BIS मार्फतच घ्या. व्हेरी गुड. नाईस नाईस. मेरा प्रश्न के उत्तर से मिल गए क्या? बताओ कैसे कैसे. त्याच्यामध्ये जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. म्हणजे दुकानदार आपली फसवणूक करतात ना, मग ते जे प्रोडक्ट विकतात त्यांचे आपण स्टँडर्ड्स चेक केले पाहिजेत आणि त्यांचे मार्क्स बघितले मार्क असतात का ते आपण व्हेरीफाय केले पाहिजे. कुठले कुठले मार्क्स असतात? SSAI असतात फूडसाठी, परत ISI मार्क असतात इलेक्ट्रॉनिक